हाय गाइस, मी आज ना हे काय बोलतात त्याला मसाला डोसा बनवते। आदा उडदाची डाळ आणि मी सकाळी तुम्हाला दाखवलेलं ते भिजत घातलेलं, ते पूर्ण दिवसभर मी भिजत घातलेलं। आता मी याच्यामध्ये टाकून घेते आणि ह्याला मी दळून घेते। आता ह्याला पिसून घेते, एकदम बारीक करून घ्यायचं। हे बघा आता माझं पिसून झालंय। आता हे बघा असं उघडलं, हे बघा असं पातळ झालं एवढं। आता अगोदर मी दळून घेतले, आता हे राहिलेलं तुम्हाला दाखवते। पूर्ण पातळ होऊन झाले, आता एकदम बारीक दळायचं। थोडं पाणी टाकते, हे बघा। आता त्याला असं धुवून घेते आणि हे मिश्रण मध्ये टाकते। हे बघा झालं। पाणी टाकते अजून, घट्ट झाल्यामुळे आपल्याला पातळ हे करायचे ग्रेव्ही। हे बघा आता त्याला एकजीव करून घ्यायचं, असं हलवत राहायचं 5 मिनिटं। माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात, आतापर्यंत टाकलेल्या कशा वाटतात त्या सांगा, शेअर करा, सबस्क्राईब पण करायला विसरू नका। आता हे चवीपुरतं मी आता मीठ टाकते, हे 1 चमचा, अजून थोडंसं टाकते। आता ह्याला एकत्र करून असं एकत्र एकजीव करायचं, असं हलवून घ्यायचं, टाकून ठेवायचं। हे तोपर्यंत आपण बटाटा शिजवून घेऊया। बटाटा शिजवून झाला की तो तुम्हाला दाखवते। आता याला झाकून ठेवायचं, तोपर्यंत आपण बटाट्याची तयारी करूया। हे झाकून ठेवूया असंच। हे बघा माझा बटाटा आता शिजवून झालाय। आता मी ह्याला साली काढते, ह्याच्या साली काढून त्याचे मग मसाल्याची तयारी करते। मटेरियल घेतले आता ह्याच्यामध्ये कढीपत्ता आहे, हे 4-5 मिरच्या आहेत, हे 2 कांदे आहेत आणि हे कोथिंबीर। आता याला चिरून घ्यायचं, एकदम बारीक चिरून घ्यायचं। आणि मी कधी कधी टोमॅटो पण टाकते, हा 1 टोमॅटो पण टाकू शकता, त्याने अजून चांगली टेस्ट येते म्हणून। आणि हा बटाट्याचा बघा, हा साला सोडून घेतले, साईडला ठेवले। तोपर्यंत आपण कापायची तयारी करूया। एकत्र हे कापून घेतलं, आता मी गॅस चालू करतो। आता याच्यामध्ये एकत्र करून ठेवले, आता त्यामध्ये थोडं भाजून घ्यायचं, मग तेल टाकायचं, हा कढीपत्ता टाकायचा। आता पण टाकलं डायरेक्ट तरी चालेल। आता हे तेल टाकते, हे बघा फोडणीसाठी। तुम्हाला माझ्या आतापर्यंत रेसिपी दाखवल्या साध्या पद्धतीने, तुम्हाला कशा वाटतात ते सांगा। सबस्क्राईब करायला विसरू नका, मला लाईक करा, शेअर करा। हे बघा आता ह्याला भाजून घेतलं, भाजून म्हणजे भाजणीची तयारी होते। हे बघा चांगलं लालसर भाजून घ्यायचं, पूर्ण लाल होईपर्यंत असं भाजत राहायचं आणि हलवत राहायचं। हलवून झालं की मग त्यामध्ये हळद टाकायची। ह्याला तोपर्यंत भाजते, तोपर्यंत आपण हा बटाटा शिजून घेतला, त्याचे तुकडे करून घेऊया सुरीने। हे बघा आता माझा ना हा भाजून झाला मसाला। आता त्यामध्ये आपण फोडणीची तयारी झाली करून, तर त्यामध्ये आपण हे राई म्हणजे काय, मोहरी बोलतात त्याला मराठीमध्ये, तुम्हाला मागे पण मी एकदा सांगितलं होतं। हे बघा मोहरी टाकायची, अशी अंदाजे टाकते मी। आता थोडंसं जिरं टाकते, हे बघा। आता हे झालं टाकून,
आता याला भाजते, याला एकत्र करून घेते. त्यामध्ये आता चिमूटभर हळद टाकायचे, म्हणजे 1 चमच, आणि हे 1 चमचा मीठ. हा मगाशी आता बटाटा खुसकरून घेतलेला, हे बघा असं झालंय. हे बघा असा तुकडे तुकडे छोटे छोटे करून घेतले. तुम्हाला मी हाताने दाखवते, मऊ पाहिजेत ना आपल्याला. आता याला बारीक करून घेतलं, याला बारीक केला गॅस. आता ह्याला एकत्र करून घेतले हळदीला आणि मिठाला ह्याच्यामध्ये. आता हे ना मिश्रण, हे मिश्रण आता याच्यात टाकायचं. करून घेते गाईज. आता एकत्र करते बघा असं. हे बघा माझी भाजी रेडी होत आली. हे बघा माझी रेडी झाली भाजी. बघू शकता तुम्ही कसं वाटते. हे बघा, हे बघा तयार झाली माझी भाजी. आपण आता डोशाची तयारी करूया. हे पीठ भिजत घातलेलं आहे, हे बघा इथं ठेवले. आता आपण डोसे तयार करायला घेऊया. ठेवते हा पॅन, डोशाचा तवा आहे हा माझा. त्याला गरम करायला ठेवायचा. मग हे तोपर्यंत आपण हे सामान मिश्रण केलेले एकजीव करून घेऊया. तोपर्यंत असं हलवत राहायचं. हे बघा असं फुगलंय बघा कसं. बघा आपला तवा गरम झालाय. आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते. असं एकत्र असं लावून घ्यायचं साईडला पण, म्हणजे आपला डोसा बनवलेला चिकटत नाही. हे बघा आता एवढे एक पळीचं माप घेऊन मी ना अंदाजे तव्याच्या साईजने डोसे बनवते. कारण माझ्याकडे मोठे तवा नाही आहे. जेवढा तवा आहे तेवढ्याच्याच साईजने मी बनवणार. ते छोटे छोटे, हे बघा असं. बघा आता मी बारीक गॅस केला. आता वरून तेल सोडले. आपण आता त्याला उलटायची तयारी करूया. हे बघा व्यवस्थित झाले आता. हे बघा एका साईडने भाजून झाला, तर दुसऱ्या साईडने बघा. हे बघा आता दुसरी साईड झाली आपली भाजून. हे बघा अशी. माझा कसा वाटला डोसा तुम्हाला सांगा, तुम्ही सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका. की माझे आता डिश बघा ते रेडी आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा आता माझं हे रेडी झालं. हे रेडी झाला डोसा. आणि कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. दुसऱ्या रेसिपीमध्ये भेटूया.